अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आपण हा श्लोक बघतो। आत्मा ज्ञानमयः पुण्यः देहः मांसमयो शुचिः तयः ऐक्यं प्रपश्यन्ति किम अज्ञानम अतः परम। आत्मा हा संपूर्णपणे ज्ञानमय आहे। ज्ञानमय ह्याचा अर्थ अतिसूक्ष्म भाग आहे आत्मा म्हणजे। आणि देह म्हणजे काय? केवळ रक्तमांसाचा देह आहे। इतका मोठा ढोबळमानाने भेद असून सुद्धा देह म्हणजे मी अशी जी माणसाची समजूत आहे ह्याच्या एवढं घोर अज्ञान नाही। कारण आत्मतत्व हे काय आहे? चित तत्व आहे। चित तत्व चित्तमय आहे ते। आणि देह मांसमय आहे, मटेरियल आहे त्याला। आणि आत्मतत्वाला मटेरियल नाही आहे, शब्दच नाही आहे। म्हणजे ह्याच्यात भेद असा करता येईल आपल्याला की एक आपण म्हणू ना की साखर गोड आहे तर ठीक आहे, ती साखर डोळ्याला दिसते, त्याची चव पण घेता येते। पण हे बाळ किती गोड आहे म्हणजे काय हो? ते दिसतं का? हे बाळ किती गोड आहे ह्याच्यात काय आहे माहिती का? या गोडमध्ये चित्त तत्व आहे आणि साखर गोड आहे, ह्या गोडमध्ये स्थूल तत्व आहे। पदार्थ डोळ्याला दिसतो आणि त्याचा गुण आपल्याला चवीने कळतो, परंतु बाळाचा गोडपणाचा गुण कोणत्याही इंद्रियाला कळत नाही। इंद्रियांच्या पलीकडचा गोडपणा आहे तो, कारण ते चिन्मय आहे। वस्तूंवर ज्ञान अवलंबून असतं, पदार्थाची जाणीव होते आपल्याला। वस्तूंचं आपल्याला ज्ञान होतं।
आता मला ज्ञान झालं की काय आहे. काहीतरी समजा एखाद्या पुस्तकात मी काहीतरी ज्ञान वाचलं. आता डोळ्यासमोर ते पुस्तक आहे का माझ्या? नाही. ज्यावेळी मी एखादी गोष्ट वाचून सांगेन त्यावेळी ती स्थूल आहे, स्थूल तत्व येते. अक्षरं समोर आहेत, त्यात माझं काहीच नाही आहे. पण ज्यावेळी मी ते पुस्तक समोर नाही आहे आणि दुसरेसुद्धा अनेक रेफरन्सेस मी देते आहे, त्यावेळी तिथे चित्त तत्व आहे, जे प्रत्यक्षात दिसत नाही आहे ते समजावून सांगणं चाललं आहे. याला म्हणतात चित्त तत्व. वस्तू आहेत, वस्तूंचा गुण आपल्याला समजतो, वस्तूंचे गुण आपण अनुभवतो. उदाहरणार्थ अमेरिकेच्या एका घरात आपण प्रत्यक्षात जातो. प्रत्यक्षात गेलो, राहून आलो, मजा झाली, तिथल्या सगळ्या गोष्टी फिरलो, आठवत आहेत. परंतु आता कित्येक जरी वर्ष झाली तरी एकदा ते घर बघितल्यानंतर, आता जरी मी इथे असीन, 10 वर्ष झाली समजा ते घर बघून, तरी मला ते घर चांगलं आठवतं. ज्यावेळी वस्तू समोर नाही आहे आणि त्याच्याबद्दल आपण आठवतोय त्यावेळी ते चित्त तत्व झालं. पण एवढा ढोबळ नाही आहे याचा अर्थ. तर चित्त तत्व ह्याचा अर्थ सगळ्याच वस्तू आपल्या डोळ्यासमोर असतात आणि सगळ्याच वस्तू आपल्या डोळ्यासमोरनं जातात तरी त्या आपल्याला आठवतात वगैरे, ती गोष्ट एक वेगळी. आमचं बालपण आमच्या डोळ्यासमोर असतं, आता बालपण निघून जातं आणि ते आठवतं. हे थोडंसं फक्त उदाहरणासाठी दिलेलं आहे. या जगातल्या सगळ्या वस्तू आम्ही एक एकदा पाहून झालेल्या आहेत आणि म्हणून त्या आम्हाला आठवत आहेत आणि म्हणून त्या आम्ही फील करू शकतो. परंतु आत्मतत्व आम्ही पाहिलं नाही, पण ते आमचं मूळ स्वरूप आहे. आज ना उद्या त्या अभ्यासाने समजेल. ते आम्ही कधीही पाहिलेलं नाही आहे आत्मतत्व, आणि ते आम्ही अभ्यासाने जाणतो आहोत. असं ते जे आत्मतत्व आहे, गुणांमध्ये त्याचं वर्णन होऊ शकत नाही. केवळ त्याच्या अस्तित्वाने, ज्याप्रमाणे केवळ गुरुच्या अस्तित्वात आनंद असतो. मग गुरु काय भक्ती सांगू दे, गुरु ज्ञानाचे धडे देऊ दे, गुरु भजन गाऊ दे, गुरु प्रवचन करू दे, काही करू दे, आनंदच असतो. किंवा लहान जे छोटं बाळ असतं, काय डोळे नुसते वाकडे करून रडलं तरीसुद्धा आनंदच होतो लोकांना. म्हणजे काय म्हणावं काय त्याच्या गोडव्याला. एवढंसं हसलं तरी आनंद होतो. नुसतं एवढंसं अगदी बारीक ॲक्शन असते ती, थोडंसं तोंड हलवतो, डोळे हसरे करतो, तरी किती खुश होतात सगळे. हे जे अस्तित्व आहे ना, ह्याला अस्तित्वाने जो आनंद मिळतो त्याला म्हणतात चिन्मय, चिन्मय आनंद, चिन्मयानंद. केवळ अस्तित्वाने तो आनंद आपल्याला जाणवत राहतो. मुलं लहान असताना केवळ आपली आई घरात आहे, आई आईच्या कामात असते, पण येता जाता, खेळता, बसता, उठता, अभ्यास करता आई आई समोर दिसते, खूप खुश असतात मुलं. तेच एखाद दिवस आईला कुठे काम असेल, गेली असेल, तर मुलं, त्यांना समजावून सांगितलं जातं की रडायचं नाही, शांत राहायचं. राहतात, पण एवढ्याशा मनावर खूप
टेन्शन येतं त्यांना की आई नाही आहे. म्हणजे केवळ आईच्या अस्तित्वात ती पूर्णपणे आनंदी राहतात. हे मुलांसाठी जे आईचं रिलेशन आहे ते चिन्मय, म्हणजे जास्तीत जास्त जवळून त्याचा विचार अशा रीतीने आपल्याला करता येईल. केव्हाही पहा, थोडं आपण त्या मार्गाने पुढे जाऊ की वस्तू समोर आहे तेव्हा सहज त्याचं ज्ञान होतं. पण ती वस्तू समोर नाही किंवा व्यक्ती समोर नाही तर त्या व्यक्तीच्या गुणांचं, त्या वस्तूच्या स्वरूपाचं जे आपल्याला ज्ञान होतं समोर नसताना ते बुद्धीने केलेलं असतं. चिन्मय ज्ञानाच्या थोडंसं जवळचं. बुद्धी तिच्या स्मृतिपटलावर जे ठेवलेलं असतं तेच सांगते. त्यामुळे वस्तू किंवा व्यक्ती समोर नसताना केलेली जी आठवण असते पूर्वी झालेली जशीच्या तशी, त्याला म्हणतात शुद्ध ज्ञान. मग आता तोच नियम जर आपण इथे लावला की हे जे चिन्मय आहे ते कोणत्याही या पृथ्वीवरच्या उदाहरणाने समजत नाही. कोणताही नियम त्याला पृथ्वीवरचा लागू पडत नाही आणि ते आपण कधी बघू शकत नाही. पण ते फक्त उपनिषदामध्ये किंवा गुरूंनी सांगितल्यावर त्याचा अनुभव घ्यायचा आम्ही प्रयत्न करतो. तेव्हा आम्ही प्रथम शुद्ध ज्ञानाकडे जात असतो. शुद्ध ज्ञान म्हणजे गुरूंनी काय सांगितलेलं आहे, गुरूंनी काय सांगितलेलं आहे ते आठवायचं आणि त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा. या बाबतीत गुरु काय म्हणाले, उपनिषदात काय सांगितलंय, त्या आत्मतत्व म्हणजे नेमकं काय आहे, मग साधनेमध्ये आम्ही नेमकं काय बघायचं. गोष्ट समोर नाहीये, पण त्याच्याबद्दल आपण आठवतो आहोत केवळ अभ्यासावरून. तेव्हा ते होतं शुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञान जेव्हा पणाला लावू तेव्हा ते होतं चिन्मय ज्ञान. त्या चिन्मय ज्ञानाला सुख दुःख क्लेश मृत्यू हे काही नसतातच. हे जे चिन्मय ज्ञान आहे ते आज आहे उद्या नाही असं होत नाही.
आत्ताच मी एक उदाहरण दिलं की अमेरिकेतलं घर आम्ही जर बघितलं असेल तर 10 वर्षांनी का होईना इथं बसून आम्ही त्या घराबद्दल विचार करू शकतो. समजा ते घर आता बदलून टाकलं, ते घर नाहीच आहे आता आपल्या नातेवाईकांचं, आता दुसरं घर आहे, ते आम्ही पाहिलं नाही आहे. आता आजकाल ते फोटोत बिटत दाखवतात वगैरे, व्हिडिओ, ते ठीक आहे. पण जे घर आम्ही पाहिलेलं नाही आहे त्याचं आम्ही काय ज्ञान बांधणार? इथल्या पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की त्या बघाव्या लागतात. आश्चर्य वाटेल तुम्हाला. आणि बघितल्यानंतर मनाने, डोळे, कान इत्यादी इंद्रियांनी, स्पर्शाने वगैरे अनुभवल्यानंतर ती वस्तू जरी डोळ्याआड गेली तरी आपण त्याचं शुद्ध ज्ञानाच्या रूपात स्मरण करू शकतो. ती बुद्धीची कपॅसिटी आपल्या. पण बुद्धीची ही मात्र नक्कीच कपॅसिटी नाही की जे आपण बघितलं नाही पण वर्णनावरून त्याचा बरोबर अंदाज बांधायचा. ही बुद्धीची कपॅसिटी नाही, सिद्ध झालं. म्हणून बुद्धीचा कस आपण लावू शकतो. आत्मज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीने आपण विचार करू शकतो, परंतु बुद्धीने ते कळणार नाही. बुद्धीने विचार करून करून शेवटी बुद्धी जेव्हा शांत होईल तेव्हा त्याच्या पलीकडे जाऊन ते कळू शकेल. ते कारण एकच ती गोष्ट अशी आहे की जी या पृथ्वीवरच्या वस्तूंच्या नियमात बसत नाही. इथे नियम काय आहे? जे एकदा बघितलं, ती वस्तू डोळ्याआड गेली तरीसुद्धा त्याचं आम्हाला स्मरण करून ज्ञान होतं, कळू शकतं. परंतु चैतन्य हे आम्ही कधी पाहिलेलंच नाही. पाहिलेलं नाही म्हणजे ते बघण्याची गोष्ट नाही, ऐकण्याची गोष्ट नाही, स्पर्शाची गोष्ट नाही, इंद्रियांची जर गोष्टच नाही आहे तर इंद्रियांच्या गोष्टी मनाला आणि बुद्धीला समजतात. त्याच्यावर मन विचार करू शकतं आणि बुद्धी निर्णय देऊ शकते. पण जर हे इंद्रियांनाच जर समजत नाही आहे तर मग बुद्धी कशावरती काम करेल आणि कशावर विवेक कशावर करेल? तर फक्त जे आत्मतत्वाचं जे वर्णन आहे त्याच्यावरून आपण अंदाज बांधत मग आत्मतत्वाचं वर्णनावरून जर तो अनुभव घ्यायचा आहे आपल्याला तर आत्मतत्वाचं वर्णनाचा एक एक शब्द आपल्या हृदयाला भिडला पाहिजे आणि त्या शब्दांवरती काम झालं पाहिजे. रोज वेगवेगळ्या शब्दावर की आज हे असं सांगितलं म्हणजे नेमकं काय असेल, असं रोज साधनेला बसल्यानंतर त्याचं काम आपल्या हातून झालं पाहिजे. हळूहळू हळूहळू बुद्धीचं तर असं आहे की एकदा का आपण शोध लावायला लागलो की आपण त्याच्यात खूप पुढे जातो. मग बसवत नाही आपल्याला, सारखं तेच आपण त्याचा शोध लावत पुढे जातो. फक्त ती एक रिदम यायला पाहिजे, तोपर्यंत आपण सातत्य राखलं पाहिजे आपल्या मेडिटेशनमध्ये. आणि म्हणून हे आपल्याला बुद्धीच्या साहाय्याने कळू शकत नाही. देह जर म्हटला तर देह काय आहे? नुसता झिजणारा, खराब, रक्तामासाचा वगैरे आहे. तो वस्तूचं बनलेला आहे ना, तो मटेरियलचं बनलेला आहे. त्यामुळे मटेरियल कोणतंही कमी जास्त वेळाने झिजणारच आहे, काही कमी काही जास्त. त्याला किती महत्त्व द्यायचं. आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंत
देहाचं मटेरियल तर बदलत नाही, नाशवंत आहे. उलट प्रत्येक वेळी रिमाइंडर असायला पाहिजे. मनाचं जे मटेरियल आहे ते नुसतं घोळ्यात टाकणार आहे. विचार विचार विचार, धड एक निर्णय नाही, धड शांत नाही, असं मनाचं मटेरियल आहे. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत या देह मन ह्याच्या मागे जर आपण वाहत गेलो तर नुसती घाणच घाण आहे ना, नुसतीच खराबी आहे. मग कसं काय होणार? म्हणजे कुठून सुख लाभणार आपल्याला? सुख लागूच शकत नाही ना. त्याच्यातून आपण वर यायला पाहिजे. म्हणजे काय? आत्मतत्वाचा शोध हा जो एक विषय देह मन बुद्धीला स्पर्श न करणारा, हा विषय जर आपण पुढे नेला आपल्या जीवनामध्ये तर आपल्याला देह आणि मन जे त्रास देतं, आपल्याला जे दुःख देतं ते देऊ शकणार नाहीत. कारण पुन्हा काय होईल? त्यांचे व्यवहार हे आत्मतत्वापेक्षा वेगळे व्यवहार राहतील आणि आम्ही आत्मतत्वाच्या मजल्यावर असू, फ्लोअरवर असू. आम्ही देह मन बुद्धीच्या फ्लोअरवर राहतच नाही. तिथे काहीही गोंधळ होऊ दे. मनाच्या पातळीवर जर गेलं तर संपूर्ण अज्ञानच आहे. आणि त्याहूनही शॉकिंग गोष्ट काय आहे माहिती का? बुद्धीच्या पातळीवर जर गेलं आणि मायेतल्या गोष्टीचे निर्णय सतत बुद्धीच्या पातळीवर घेतले, ती पण सगळी घाणच आहे. म्हणजे मायेतले डिसिजन न घेण्यासाठी म्हणत नाही, ते काय आहे? मीनिंगलेस आहे. अहो म्हणजे काय? रोज जेवण घेणं, दिवसातून 2 वेळा जेवण घेणं आवश्यक आहे हो, पण मीनिंगलेस आहे. बनवा खा, संपलं. परत बनवा, परत खा. त्याच्यामध्ये पूर्ण गुंतलं आणि बाकी कुठलाच जीवनाचा आनंद घेतला नाही तर काय उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही त्याचा. म्हणजे या गोष्टीसाठी वेगळा वेळ काढला पाहिजे आपण. आणि बाकीच्या गोष्टी आहेतच, त्या अतिशय सर्वसाधारण आहेत आणि त्यातनं असं काहीही मिळणार नाही आहे, फारसं काहीच मिळणार नाही आहे. आत्मा प्रकाशक स्वच्छ देहस्तामस उच्यते तयोरैक्यं प्रपश्यन्ति किम अज्ञानम अतः परम. आत्मा कसा आहे? प्रकाशक आहे. त्याच्या केवळ अस्तित्वाने चांगल्या वाईट चूक बरोबर यश अपयश सुख दुःख सगळ्या गोष्टी प्रकाशात येतात, जशा असतील तशा. आणि देह हा कसा आहे? तर देह हा प्रकाशित करणारा नाही, तो प्रकाशित होणारा आहे आत्म्याकडून. एक प्रकाशित करणारा आहे, दुसरा प्रकाशित होणारा आहे. इलेक्ट्रिसिटी ही दिव्याला प्रकाशित करणारी आहे आणि दिवा हा इलेक्ट्रिसिटीमुळे प्रकाशित होणारा आहे. हा फरक आहे. तरीसुद्धा
लोक जी प्रकाशित होणारी वस्तू आहे, पुन्हा तेच की ट्यूबलाईट काय आणि फॅन काय. दुकानातनं एक फॅन आणून ठेवला नवीन. अहो काय 1 महिना झाला दुकानातून फॅन आणून ठेवला तरी आम्हाला हवाच नाही मिळत आहे. अहो तो तुम्ही कोपऱ्यात ठेवून दिला आहे, त्याला लावा, इलेक्ट्रिकशी जोडा, त्याचं कनेक्शन लागलं पाहिजे, सर्किट पूर्ण झालं पाहिजे आणि मग तो हवा देईल ना. तो तसं फिट करायला लागेल. कसंही फिट करून सुद्धा चालणार नाही. बरोबर तो त्या वायरला जोडला पाहिजे की ते स्विच दाबलं की फॅन चालू झालं पाहिजे ना. म्हणजे नुसती फॅन ही वस्तू काहीच उपयोगाची नाही, तशी नुसती देह ही वस्तू काहीच उपयोगाची नाही आहे. देह ही एक वस्तू आहे, ही एक इन्फॉर्मेशन आहे. आणि चैतन्य हे एक प्रकाश देणारं आहे, प्रकाशित करणारं आहे. फॅन ही एक वस्तू आहे, फॅन ही एक वस्तू आहे. इलेक्ट्रिसिटी फॅनला जोडल्यावर फॅनमधून हवा निघते, फॅन हवा देतो, फॅनला प्रकाशित करते इलेक्ट्रिसिटी. पण केव्हा प्रॉपरली त्याला जोडायला पाहिजे त्याच वायरला नेमकं, की नेमकं ते स्विच चालू केल्यानंतर इकडे फॅन चालू होतो आणि हवा मिळते. तसं मटेरियल आहे ना आमच्याजवळ, सगळं मटेरियल आहे. काय काय मटेरियल आहे? देह मन बुद्धी चित्त अहंकार सगळं आहे ना. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सगळं आहे, सगळं आहे. प्लस आमच्याजवळ काय आहे? चैतन्य. आता चैतन्य म्हणजे इलेक्ट्रिसिटी. ही सगळी जी इंद्रिय, देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळी ज्या वेळेस आपण त्या चैतन्याला, त्या आत्मतत्वाला जोडू तेव्हा प्रॉपरली ते आत्मतत्व प्रकाशित करेल आणि तेव्हा प्रॉपरली आपलं जीवन चालू होईल. जीवन चालू म्हणजे आनंद स्वरूप आपण होऊ. फॅन हवा देणारच नाही प्रॉपरली नाही लावला तर. सर्किट पूर्ण झालं पाहिजे का नाही? आपल्या देहामधलं मायेशी सर्किट पूर्ण होतं आपलं. आणि म्हणून आपल्याला ज्याच्याशी सर्किट पूर्ण होतं आहे त्या मायेचे गुणधर्म आपल्याला लागतात. काहीतरी येणं, हातातनं निसटून जाणं, यश अपयश, सुख दुःख, येणं जाणं, जन्म मृत्यू, हे सगळे मायाचे गुणधर्म आपल्याला लागतात. पण कनेक्शन जर बरोबर आत्मतत्वाला जोडलं गेलं तर मात्र काय होतं? बरोबर इंद्रियांकडून, मनाकडून, बुद्धीकडून आपल्याला आनंदच आनंद मिळतो. कारण बुद्धी या आत्मतत्वाच्या विषयावर विचार विवेक करते, मन तेच विचार करतं, जप करतं, देवाची स्मृती करतं, देवाची पूजा करतं, यज्ञ करतं, ते अगदी भक्तिभाव करतं मन. इंद्रिय हेच विषय किंवा डोळ्यांना सर्वांभूती परमेश्वर बघण्याची प्रॅक्टिस डोळे करतात. मनाला तो भाव फील व्हायला लागतो. अशा सगळ्या रीतीने माया तर आहेच, प्रत्येकाच्या जीवनात माया आहे, पण अशा सगळ्या रीतीने आपली सगळी
ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय कशी जोडली जाणार? पूजा, फुलं वाहणं, ओंजळ फुलांची परमेश्वरावर वाहणं, ह्याच्यासारखा दुसरा भाव नाही मनामध्ये. गुरूंना नमस्कार करणं, गुरूंना भेटणं, अस्तित्वाचा एक जबरदस्त परिणाम असतो. आणि म्हणून थोडासा माझा आग्रह असतो की संपूर्ण, म्हणजे एकदा तुम्ही पाहिलं असेल कोळवण, हे ठीक आहे हो, पण ज्यावेळी तिथे हे असतो कॅम्प, त्यावेळी गुरूंच्या सानिध्यात एक तरी दिवस जा. ते काय दिवसभर राहायला नाही मिळत तिथे, तरी लेक्चरमध्ये तरी मिळतं. हा जो अस्तित्वाचा प्रभाव आहे ना, तो चैतन्याचंच अस्तित्व असतं ते, आणि त्याने हळूहळू हळूहळू आपलं जीवन घडत असतं. एकदम नाही घडत. काय आहे, आपल्यासारख्या सामान्य लोकांना पूर्ण परमेश्वर कळलेला नाही आहे, आणि त्या गुरूंना ते सारखी तीच साधना करतात, सारखे त्याच्यातच असतात, त्यामुळे त्यांना ईश्वर भेटलेला आहे. त्यांच्या निमित्ताने, त्यांच्या सहवासात राहून आपल्याला तो भेटू शकतो, म्हणजे आपण त्याच्या जवळजवळ जाऊ शकतो. बाकी सगळ्या गोष्टींना महत्त्व कमी, पण वर्षातून एकदा कोणतेही जरी आचार्य आले तरी एखाद्या कॅम्पला जावं. नुसतं ज्ञान नाही मिळत, ते अस्तित्व हे शब्दांच्या पलीकडचं आहे. तर असं हे जे आपलं चैतन्य तत्व आहे, त्याचं आपल्या सर्व अवयवांशी, देह मन बुद्धी चित्त अहंकार ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, या सगळ्या अवयवांशी, त्या चैतन्याशी करंट जोडलं गेलं पाहिजे आणि सर्किट पूर्ण झालं पाहिजे. सतत आपल्याला आठवण आली पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कर्म करताना समर्पित भाव ठेवायचा. व लोक आले की त्यांच्यामध्ये परमेश्वर बघायचा, की ह्याच्याशिवाय, त्या आत्मतत्वाशिवाय या जगात दुसरं काही नाहीच आहे, ह्याची कधी प्रॅक्टिस करायची, कधी मेडिटेशनमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी करायच्या. अशा सगळ्या मार्गांनी आपण आपलं कनेक्शन चैतन्य तत्वाला जोडलं पाहिजे. त्याचं कारण आहे की आत्मा हा जो आहे, हा प्रकाशित करणारा प्रकाशक आहे, आणि बाकी ही सगळी जी साधनं आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, ती काय आहेत? प्रकाशित होणारी आहेत. त्याच्याकडून ती प्रकाशित होतात, ती काम करायला लागतात. देह सारखेच हलतात, आपला हलतो, दुसऱ्यांचा हलतो, तर देह हलला की म्हणतो चैतन्यमय आहे सगळं, देह चैतन्यमय आहे. तसं नाही आहे ते. पंखा जर चैतन्यमय असता तर सतत थंडीत सुद्धा फिरतच राहिला असता, तो थंडी वाजली असती ना. तसं ते नाही आहे ना. लाईट जर चैतन्यमय असता, किंवा लाईटमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, सतत आहे, त्याचीच पॉवर आहे, लाईटचीच पॉवर आहे, तर लाईट दिवसासुद्धा बंद झालंच नसता. जी इलेक्ट्रिसिटी आहे ती त्याला प्रकाशित करते. इलेक्ट्रिसिटीची आठवण काढावी लागते, स्विच चालू करावा लागतो. फक्त फरक हा आहे की चैतन्याचा स्विच बंद नाही होत कधी, पण या जीवानी, या वासनायुक्त जीवानी या चैतन्यरूपी स्विचची आठवण काढली, त्या स्विचला दाबत राहिलं
सारखं ते लक्षात आणून आणून, तर हा जीव आनंदमय होऊन जाईल. कारण सतत आनंदाचे वारे वाहतील. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या वस्तू आहेत. हा देह जो आहे तो वासनांनी दूषित झालेला आहे, म्हणून तर तो देह जन्माला आलेला आहे. चैतन्य तत्व आहे, दूषित नाही झालेलं, वासना नाहीच आहेत. तो देह राहू दे अथवा जाऊ दे, चैतन्य तर काय आहेच. म्हणजे वासनांमुळे मनावर विक्षेप होतात, पण त्याचा चैतन्यावर परिणाम काहीच नाही होत. आणि म्हणून चैतन्याला आपण आठवायचं, त्याचं आपण स्मरण करायचं. म्हणजे समजा आता आपल्या घराचा एक भाग बांधायला काढलाय, मग काय सारखं बाई ते एकच खोलीत राहायचं आणि सारखी धूळ सारखी पुसायची, किती ते धूळ पुसणं आणि स्वच्छ करणं आणि झाडणं, आजारी पडायची वेळ आली नाही. त्याच्यापेक्षा आपण काय प्रिफर करतो, दुसरीकडे राहायला जायचं, असं प्रिफर करतो ना. मग जर मनाला चिकटून राहिलं तर वासनांचा इफेक्ट मनावर आहे, आणि म्हणून मनामध्ये आपल्या विक्षेप निर्माण करतात या वासना. आपल्याला कळत नाही, पण मी अनइझी आहे किंवा मला चिंता आहे, ती ते वासनांमुळे निर्माण झालेली असते. म्हणजे चिंतेचं कारण आपलं एक दुसरं असू दे. उदाहरणार्थ, एक दुसरा घरातला एक माणूस आहे, तो लवकर आलेला नाही, मनात काहीतरी वेडेवाकडे विचार येतात आणि खूप काळजी करतो. एखादा दुसरा जो असतो ना, अहो त्यात काय काळजी करायची, येईल तो मनुष्य, काहीतरी होतं, ऑफिसमध्ये उशीर होतो. या दोन माणसांमध्ये जो फरक आहे ना, तो वासनांचा फरक आहे बरं का. म्हणजे कारण तुम्हाला काहीही दिसू दे तिथे, एकाच घरातले. माझं म्हणणं हे नाही की दुसरी जी व्यक्ती आहे ती कोणी बाहेरची आहे असं नाही. जो मनुष्य घरी लवकर आलेला नाही त्याचे अगदी जवळचे दोन नातलग आहेत, पण ते एक जण असं म्हणतोय, एक जण तसं म्हणतोय. हा जो फरक आहे ना, तो वासनांचा प्रभाव मनावर असतो आणि वासनांमुळे मन विक्षेपित होतं. म्हणून एखादा मनुष्य त्याच्या मनात खूप वेडेवाकडे विचार येतात आणि तो खूप काळजी करतो आणि तो म्हणतो, हां तू शांत राहशील, मला नाही शांत राहता येत, माझा स्वभावच तसा आहे. आणि दुसरा शांत असतो, कारण त्याच्या वासना वेगळ्या प्रकारच्या असतात, सात्विक वासना असतील कदाचित. मग आता हे सांगण्याचा उद्देश असा आहे की वासनांचा प्रभाव आपल्यावर केव्हा होतो, आपण मनाला चिकटलो तर. मग मनाच्या रूममध्ये राहू नका ना तुम्ही, सारखी ती धूळ अंगावर घ्यायची. सारखी कशाला धूळ अंगावर घ्यायची, वासनांचं काम चालूच आहे या जीवनामध्ये. वासना संपवणं, कर्म निर्माण करणं, ते काम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अखंड ही वासनांची धूळ मनावर उडणार आहे आणि मनाची धूळ आपल्या जीवनावर उडणार आहे. मग काय करायचं, मनाची रूम सोडून द्यायची. आपण आत्मतत्वाच्या फ्लोअरवर चाललं जायचं, त्याचं स्मरण करायचं आणि त्याचं स्मरण करणं आपण शिकलो पाहिजे. माझं स्वरूप काय आहे हे शिकायसाठी आपल्याला मेडिटेशन केलं पाहिजे. त्यासाठी आपली जी सगळी साधनं आहेत, शरीर मन बुद्धी ही आपली साधनं आहेत, त्या साधनांना चिकटून बसायचं नाही. त्या साधनांचे
आपापले प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना सॉल्व करू दे. आपण फक्त ती वापरायची आणि ठेवून द्यायची. आणि आपण मस्त आत्मतत्वाच्या AC रूममध्ये जाऊन बसायचं फर्स्ट क्लासपैकी. त्यामुळे मनाचे विक्षेप, वासनांचा त्रास आपल्याला होत नाही. कंपनीमध्ये कामगारांची भांडणं असतात. तो सुपरवायझर फक्त ते सोडवतो. सुपरवायझर डिस्टर्ब होत नाही. समजावून सांगतो, काम संपलं, बाकीचं त्यांचं त्यांनी पाहायचं. असे आपण कोण आहोत? हायर लेवलचे लोक आहोत आपण. साधनांच्या जंजाळात आपण पडायचं नाही. म्हणजे काय आहे माहिती का? खरं सांगायला गेलं ना तर ही सगळी साधनं जी आहेत ती केवळ वापरायसाठी आहेत आपल्याला. आपल्या या ज्या वासना आहेत ते सुद्धा काही फार मोठं गौड बंगाल नाही आहे. पायातली वहाण पायातच ठेवायची. त्या वासना आहेत, त्या वासनांमधनं कर्म निर्माण होत आहेत. ती होऊ दे, ती या देहाद्वारे करत सुटायची. फार त्याला महत्त्व, माझं नशीबच असलं वगैरे काही नाही. ते चालू राहू दे, त्यांचा सगळ्यांचा कारभार चालू राहू दे. अक्षरशः काय आहे माहिती का? एखादं काळा काळा कोळसा असावा, एखादा काळा कोळसा, आणि अज्ञानाने अरे तो तर हिऱ्याचा तुकडा दिसतोय, जरा तो काळा झालाय म्हणून तो चमकत नाहीये, कधीतरी तो स्वच्छ होईल आणि चमकेलच, तिजोरीत ठेवला तो. आहे का उपयोग त्याचा? कोळसा हा कितीही घासा तो कोळसाच राहतो. त्यामुळे काय आहे, वासनांचे गुणधर्म, देहाचे गुणधर्म, मनाचे गुणधर्म हे थोडेफार आपला रस्ता मोकळा होण्यासाठी आपण बदलण्याचा, सात्विक करण्याचा प्रयत्न करायचा. पण ते पुन्हा आपल्याच जातीवर जातात. कोळसा तो कोळसाच, कितीही घासा. हिरा आणि कोळसाचा तुकडा याच्यामध्ये खूप फरक आहे. खूप त्याच्यात बदल आहेत दोघांमध्ये. आणि जो कोळशाच्या तुकड्याला जर हिरा समजत असेल, केवळ माझं मन, माझं मन, माझं मन खूप नाजूक, माझ्या भावना किती नाजूक, बस एवढंच जर तो म्हणत असेल जन्मभर, ह्याच्यापेक्षा घोर अज्ञान कोणतं आहे? नाही का? मनाला किती महत्त्व द्यायचं, देहाला किती महत्त्व द्यायचं, याला लिमिट आहे. थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.